तर सगळ्यांना जय मल्हार काळेश्वरी. आज होता आपल्याला वैजापूरमध्ये कार्यक्रम. आपण तर जाता जाता हा ऍक्सिडेंट झाला होता. इथं आम्ही थांबलो होतो. इथं आहे ना पुढे एक मोठा खड्डा आहे. तिथं पुढच्या गाडीवाल्याने ब्रेक दाबला. हा डायरेक्ट त्याच्या गाडीत जाऊन घुसला डायरेक्ट मागून. ड्रायव्हर साईड पूर्ण चमटली होती, पण ड्रायव्हरला काय एवढं लागलं नव्हतं. फक्त थोडंसं पायाला जखम झाली होती. बाकी काही विषय नाही, बाकी सगळं क्लिअर होतं. आणि जो पुढच्या गाडीला जाऊन धडकला होता ना हा, तो पुढच्या गाडीवाला पळून गेला होता. ही गाडी राजस्थानची होती. ह्या बिचारीची काही चुकी नव्हती. हा समोरच्याने ब्रेक दाबल्यामुळे याची गाडी त्याला जाऊन धडकली होती. मग आपण आहे ना आपला बबलू भाऊ येत होता, त्याच्यामुळे बबलू भाऊ येऊ सर तिथं थांबलो होतो टाइमपास करत. त्याच्यात हे साहेब काय म्हणते, हे आले होते पाहणी करायला ऍक्सिडेंटची. पुढे ऍक्सिडेंट व्हायला असून या दोघांना किती घाई झाली होती बघा. दोघं सोबत गाड्या घालीत होते आणि त्याच्यात दोघंच भांडायला लागले. म्हणलं वा बेटे. त्याच्यात आले होते आपले बबलू भाऊ आले होते ताशा घेऊन. आपल्याला जायचं होतं ना वैजापूरला कार्यक्रमाला. आज होता देवीची गेनमळीचा कार्यक्रम होता आपल्याला वैजापूरला. मग आम्ही गेलो होतो गाडी धुवायला, कारण की गाडीवर धूळ बसलेली होती खूप. मग आपल्या तिथून पाणी मारून घेतलं गाडीवर. मग भाऊला म्हणलं चला आपण गाडी वेडी झाली का नाही पाहू धुवून. मग इथं आलो होतो तर गाडी फ्रेश असली तर आपल्याला फ्रेश वाटतं. मग आपण निघालो होतो वैजापूरला कार्यक्रमाला. मग आपले सगळे माणसं आले होते वाजवणारे, गाणे म्हणणारे. मग आपण चाललो होतो टीम घेऊन कार्यक्रमाला. आता थोडा कार्यक्रम ऐका. नीट डोळे उघडून पाय चालू दे तिला. थांब रे. तर सगळ्यांनी काळजी घ्या. ओम नमो आदेश. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.